परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील अण्णाभाऊ साठे चौक म्हणजेच या ठिकाणी जिंतूर जालना महामार्ग रस्त्यावरील सार्वजनिक बांधकाम विभाग जालना तसेच या ठिकाणी जिंतूर सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या वतीने या ठिकाणी अवैधरित्या या ठिकाणी रस्त्यावर ज्या व्यापाऱ्यांनी किंवा नागरिकांनी अतिक्रमण करून ठेवलेलं आहे ते अतिक्रमण काढण्यासाठी सध्या घडीला या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता असतील किंवा मग या ठिकाणी पोलीस प्रशासनाचे अनेक अधिकारी कर्मचारी सकाळी 11 वाजल्यापासून जालना रोड परिसरामध्ये आलेले आणि हे या ठिकाणी आपण बघू शकता रस्त्यावर जे बसलेलं जे अतिक्रमण आहे ते काढत आहे. आता हा अतिक्रमण काढण्याचा भाग म्हणजेच या ठिकाणी जे जालना येथील अभियंता शिंदे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. शिंदे आर शाखा अभियंता जिंतूर. महामार्ग जालना. बरं, काय आता अतिक्रमण हटवण्याचं कारण? आपला सुप्रीम कोर्टाच्या अनुषंगानं आपण नोटीस दिल्या होत्या 15-16 तारखेला 3 दिवसात अतिक्रमण काढून घ्यायचे आहोत. त्या अनुषंगानं अतिक्रमण काढण्यात आले. बरं सर, या ठिकाणी कोणकोणत्या भागात अतिक्रमण काढण्यात येणार आहे? आमच्या अखत्यारीत राष्ट्रीय महामार्ग विभाग जालना अंतर्गत 4 ठाणे त्याच्या आसपास अजून तिकडे एल्लेरी रोड परिसरातील नाही 4 ठाणे जिंतूर शहरातील मुख्य शहर बाजारपेठेत आमच्या हातीतील फक्त चालू आहे. तुमच्या हातातील सर्वांना तुम्ही दिलेली. येस येस. अच्छा, ज्या लोकांनी अतिक्रमण केलं ज्या लोकांना काय आवाहन करू इच्छिता? सगळ्यांना एकच आव्हान आहे, अतिक्रमण आपल्या स्वतःला काढून घ्यायचे आहोत. अन्यथा नुकसान झाल्यावर राष्ट्रीय महामार्ग विभाग जबाबदार राहणार नाही. तसेच या ठिकाणी आपण बघू शकता या जालना रस्त्यावरील हा अतिक्रमण जो की रस्त्याच्या कडेला जे लोकांनी जे अतिक्रमण केलेलं तो अतिक्रमण काढण्याचा सध्या घडीला प्रयत्न सुरू आहे आणि हा प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहे. मात्र विषय हाच येतो की हा अतिक्रमण आता सध्या घडीला जरी काढला जात असेल तरी देखील या ठिकाणी या अगोदरचा माझा स्वतःचा अनुभव असा आहे की अनेक वेळेस या ठिकाणी अतिक्रमण काढलं जातं परंतु काही दिवसानंतर पुन्हा तो अतिक्रमण जैसे थे होतो. मग हा अतिक्रमण काढून सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासन साध्य काय करू इच्छितं हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. कारण ज्यावेळेस तुम्ही अतिक्रमण एकदा काढलं तर तो अतिक्रमण ह्या नेहमीसाठी त्याच्याकडे देखरेख करणे हे सार्वजनिक संबंधित बांधकाम विभागाकडे असतो. परंतु याकडे मात्र जाणून बुजून गांभीर्याने तेवढं लक्ष दिलं जात नाही. त्यामुळे या ठिकाणी रस्त्यावरील अतिक्रमण वाढतो. त्यामुळे या ठिकाणी जे वाहनधारक असेल नागरिक असेल त्यांना पायी चालणे देखील कठीण होऊन जात असते. त्यामुळे या ठिकाणी हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घेण्यात आलेला हा जो अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे ही मोहीम या ठिकाणी जिंतूर शहरातील जालना रोड असेल मग एल्देरी रोड असेल मग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ज्या ज्या जागेवर ज्या नागरिकांनी रस्त्यावरील अतिक्रमण केलं असेल तो अतिक्रमण काढण्याचा जो प्रयत्न सुरू आज 24 ऑगस्ट पासून सुरू केलेला आहे. बघू पुढील भाग आज आहे की हा अतिक्रमण किती दिवसामध्ये काढण्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाला यश मिळतो. तसेच ज्या लोकांनी या ठिकाणी दुकाने थाटलेली त्या दुकानधारकांना आता या पुढे देखील त्यांच्यावर काही कारवाई होते का पुन्हा या ठिकाणी काही दिवसासाठी अतिक्रमण काढला जातो आणि पुन्हा जैसे ते परिस्थिती होती का याकडे आता जिंतूर शहराचे लक्ष लागलेले आहे. जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम.